नमस्कार शेतकरी बंधूंनो, टेक फार्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. शेतीचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ तसेच बरीच पिकासंदर्भातली माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवली आहे आणि पोहोचवणारही आहोत. तर बंधूंनो, आज आपण जो विषय बघतोय तो ऊस शेतीत वापरलं जाणारं रो टू रो रोटावेटर आणि त्याला एक दुसरी अटॅचमेंट येते रेझरची. त्यामुळं मित्रांनो, ऊस शेतीत काम करताना आपल्याला ज्या मजुरांच्या अडचणी म्हणा किंवा आणि साधनांच्या अडचणी, वेळ, या सर्व ह्याच्यावर हा एक चांगला उपाय आहे की एकाच वेळेला मशागतीची कामंही आपल्याला करता येतात गरजेनुसार. आणि आपल्याला जर रोटावर करून जर भर घालायची असेल ऊसाला, तरी आपल्याला मध्यम भरणीपर्यंत आपल्याला भर ह्या ऊसानं ह्या अवजारानं करता येऊ शकेल. बंधूंनो, या प्रकारची नवीन साधनसामग्री वापरताना, नवीन अवजारं वापरताना निश्चित आपला चांगला वेळ वाचेल. बऱ्याच कंपन्यांचे ही रो टू रो रोटावेटर, कल्टिवेटर आपल्याला आता उपलब्ध झालेली आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की बंधूंनो, आपल्याला जर फार उशिरा मशागत करायची असेल, आपल्याला जर मोठी भरणी जर अगदी उशिरा करायची असेल, म्हणजे 5-6 कांड्याच्या दरम्यान करायची असेल, 120 ते 130-140 ह्या दिवसाच्या दरम्यान जर करायची असेल, तर मात्र आपल्याला हे जे रो टू रो रोटावेटर आणि रेचर याचा फारसा आपल्याला उपयोग होणार नाही. एक ठराविक ऊसाची उंची आहे तोपर्यंत आपण हे निश्चित आपण चांगल्या पद्धतीनं वापरू शकू. तसंच 4.5 ते 5 फुटी सरीमध्ये आपल्याला या प्रकारची जी यंत्र आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापरता येईल. जोडओळ असण्यापेक्षा सलग सरी 4.5 किंवा सलग सरी 5 फूट या आपल्या सरीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे रो टू रो रोटावेटर आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापरता येईल. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की हल्ली छोट्या ट्रॅक्टरसाठी ही रोटावेटर उपलब्ध आहेत. जे 20 किंवा 18 किंवा 20-24 हॉर्स पॉवरपर्यंतचे जे ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी रोटावेटर आता हल्ली उपयोगी उपलब्ध बरेच आहेत. ते वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये मिळतात, म्हणजे 2.5 फूट, 3 फूट, 3.25 फूट, 3.5 फूट, की त्या ट्रॅक्टरच्या कपॅसिटीला चालणारे रोटर बरेच आता आपल्याला ह्या पद्धतीनं मशागत करण्यासाठी किंवा भरणी करण्यासाठी आपल्याला आता उपलब्ध आहेत. हा जो आपण बघतोय व्हिडिओ, तो जो रोटर आणि हे आहे, ह्याची मात्र एक लिमिटेशन आहे की ह्याची लांबी जी आहे रोटावेटरची एका बाजूची, ती सर्वसाधारणतः 2 फुटाच्या दरम्यानची येते आहे. त्यामुळं आपल्याला जी 4.5 किंवा 5 फुटी सरी आहे त्यातच आपल्याला हे अवजार आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. धन्यवाद बंधूंनो. टेक फार्मर हे आपलं यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चांगल्या पद्धतीनं माहिती देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. धन्यवाद. हा जो व्हिडिओ आपल्याला उपलब्ध करून दिला आहे ते आहेत मदन देवधर, कटोल, जिल्हा नागपूर. आता नागपूरसारख्या भागातही अत्यंत चांगल्या पद्धतीनं ऊस पीक येत आहे आणि शेतकरी तिथलेही सजग होत आहेत. त्यामुळं नवीन नवीन यंत्रसामुग्री अगदी महाराष्ट्रात नव्हे पूर्ण सर्वदूर पसरली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद.